नवज्योत मित्रमंडळ ट्रस्ट यशवंतनगर नवी खडकी येरवडा पुणे आयोजित येरवडा भागातील पहिला ऑनलाईन गणेशोत्सव 2021। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आपल्या गणेशोत्सवावर करोनाचे सावट आहे, त्यामुळे आपल्याला काही मर्यादा पडल्या आहेत। या मर्यादांचे भान राखून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शो मस्ट गो ऑन या न्यायाने सादर करीत आहोत ऑनलाईन गणेशोत्सव 2021। यात सादर केले जाणार आहेत अनेक बहुरंगी कार्यक्रम, तेव्हा पाहायला विसरू नका। सर्व कार्यक्रम नवज्योत मित्रमंडळाच्या YouTube चॅनलवर। नमस्कार, जय गणेश। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिदाता असलेल्या गणेशाचा उत्सव आता गणेश उत्सवाचा पूर्वार्ध संपून उत्तरार्ध कडे आपण जातो आहे। उद्या गणेश विसर्जन होणार। 10 दिवसांचा आलेला हा बुद्धिदाता, प्रकाशाचा उत्सव असणारा, मांगल्याचा उत्सव असणारा, सुखकर्ता आणि त्याचप्रमाणे आपल्या दुःखांचं हरण करणारा श्री गणेश हा उद्या आपल्या गावी निघणार। नवज्योत मित्रमंडळ ट्रस्ट येरवड्यातर्फे गेले 7 दिवस ऑनलाईन व्याख्यानमाला चालू आहे। त्या व्याख्यानमालेचं अखेरचं पुष्प आज मी गुंफणार आहे। माझं नाव पराग शशिकांत ठाकूर। आज मी आपल्याशी जो संवाद साधणार आहे त्याचा मूळ विषय आहे शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज आणि आपलं नातं हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही। आणि शिवाजी महाराजांच्या विषयी गेले 300, 350, पावणे 400 वर्ष लोक बोलत आहेत। खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक राजे राजवाडे होऊन गेले, परंतु मला असं नाही वाटत की जितकी लोकप्रियता छत्रपती शिवरायांना मिळाली ती केवळ पुण्यामध्ये नाही, ती केवळ महाराष्ट्रामध्ये नाही, केवळ भारतवर्षात नाही तर परदेशातही जी मान्यता, राजमान्यता शिवाजी महाराजांना मिळाली, आज 350 वर्षानंतर सुद्धा ही जादू कायम टिकून आहे। याला काही कारण आहेत। एखादा राजा त्यावेळच्या प्रजेचा देव असू शकतो, परंतु 350 वर्षानंतर सुद्धा लोक त्याला देव म्हणून जेव्हा पूजतात तेव्हा मला असं वाटतं की त्याचं कार्यकर्तृत्व हे आकाशाला गवसणी घासणारं असावं। जे द्रष्टे पुरुष असतात ते समाजाला नेहमी दिशादर्शन करतात। मग छत्रपती शिवराय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, स्वामी विवेकानंद असतील, अगदी जुन्या जमान्यातल्या संतांमध्ये जायचं झालं तर संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील। मी एका अर्थाने म्हणेल की या द्रष्ट्या पुरुषांनी समाजाला अशा पद्धतीने मार्गदर्शन केलं की त्यांनी घातलेल्या पायवाटेची नंतर हमरस्ता झाला आणि समाजाने त्याच्यावर वाटचाल केली। मी शिवाजी महाराजांचा आज वेगळा पैलू तुमच्यासमोर उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे। इतिहासाचा संबंध असल्यामुळे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा या लहान तोंड्या सगळ्यांच्या मुखामध्ये आज वास करताय। तुम्ही जर बघायला गेलं तर अफजल खान वध म्हणला तर लहान मुलगा सुद्धा त्यातलं नाट्य तुम्हाला सांगू शकतो। शाहिस्त खानाची फजिती म्हणली लाल महालातली तर अनेक मंडळी तुम्हाला त्याच्याविषयी सांगू शकतात। पन्हाळ्याचा सिद्धी जोहारचा वेढा म्हणलं की तुम्हाला अनेक मंडळी काही सांगू शकतात। मिर्झा राजा जयसिंगांशी झालेला तह आणि आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांना झालेली अटक आणि नंतर त्यांनी करून घेतलेली सुटका याच्यावर लहान मुलं सुद्धा हिरीशिरीने बोलतात। पण मला नेहमी असं वाटतं की या सगळ्या विषयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय कौशल्य जी आहेत ती कारणीभूत आहेत। कारण जेव्हा अंगभूत कौशल्याने माणूस असा काही शौर्याचा इतिहास रचतो की त्या इतरांना दंतकथा वाटाव्यात। शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग घडले, त्यांच्याविषयी अनेक दंतकथा निर्माण झाल्या। आर्य चाणक्याने असं म्हणून ठेवलंय की एखाद्या राजाविषयी निर्माण झालेल्या दंतकथा किंवा हवेवरच्या ज्या कथा आहे त्याचा वापर राज्यकारभारामध्ये जो करून घेतो तो उत्तम राजा, आणि मला वाटतं छत्रपती शिवरायांनी ते नेमकं केलं। आजच्या जमान्यामध्ये आपण ज्याला मॅनेजमेंट म्हणतो, आपण त्याला व्यवस्थापन पूर्वी म्हणायचो, आजकाल परवलीचा शब्द झाला आहे की मॅनेजमेंट स्किल। खरं तर व्यवस्थापकीय कौशल्य किंवा मॅनेजमेंट स्किल ही किती जुनी आहेत तर जेव्हापासून माणसांचं जीवन सुरू आहे त्यावेळेपासून व्यवस्थापकीय कौशल्य हा विषय आहे। आणि एका अर्थाने इंग्लिशमध्ये असं म्हणलं जातं की मॅनेजमेंट इज ॲज ओल्ड ॲज मॅन। माणसं जेव्हापासून आहेत तेव्हापासून व्यवस्थापकीय कौशल्य आहे। आता व्यवस्थापकीय कौशल्य ही कला का शास्त्र याविषयीचा वाद अजून काही सुटत नाही,
पण मला असं वाटतं की व्यवस्थापकीय कौशल्य किंवा मॅनेजमेंट स्किलकडे दोन्ही दृष्टीने बघावं, एक कला म्हणून पण बघावं आणि दुसरं शास्त्र म्हणून पण बघावं. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट जर आपण घेतली, त्यांनी गाजवलेला प्रत्येक पराक्रम जर घेतला, तर त्याच्याशी निगडीत एक व्यवस्थापकीय कौशल्य आहे. अगदी सुरुवातीचा जर विषय घेतला, जेव्हा स्वराज्याची स्थापना होत होती तेव्हा स्वराज्यावरची पहिली चढाई जी झाली आहे ती आदिलशहाच्या सरदार फत्तेखानची आहे. 5,000 स्वारांनिशी त्यांनी येणं केलं आणि शिवाजी महाराजांनी आयुष्यातली पहिली लढाई लढलेली आहे. पण ती लढतायत कुठं? त्यावेळचं स्वराज्य हे किती स्थिमित आहे, तर राजगड, तोरणा एवढ्यापुरतं मर्यादित आहे, अगदी सिंहगडच्या खालपर्यंत आपण ज्याला म्हणू. आणि ही जी पहिली लढाई झाली त्यावेळेला शिवाजी महाराजांनी आश्रय जो घेतला आहे तो पुरंदर किल्ल्याचा आहे. तो पुरंदर किल्ला जो आहे तो त्यावेळेला स्वराज्यात नाही. महाराज तिथं जात आहेत. माझ्या अंदाजाने, मी जर चुकत नसेल तर निळकंठ मुजुमदार नावाचे किल्लेदार आहेत. तो किल्ला आहे आदिलशहाचा. महाराजांवर फौज चालून आली आहे ती आहे आदिलशहाची आणि महाराज या फौजेला तोंड देत आहेत, तो प्रदेश आहे आदिलशहाचा. म्हणजे पहिल्याच लढाईत महाराजांनी असं उदाहरण घालून दिलं की स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रूचा जो सामना करायचा आहे तो स्वराज्यात करायचा नाही, तर स्वराज्याच्या बाहेर, म्हणजे कमीत कमी नुकसान स्वराज्याला पोचेल याची काळजी पहिल्याच लढाईत घेणारा हा द्रष्टा राजा आहे. मला वाटतं असे विचार, असे आचार हे फार कमी राजांकडे असलेले आढळतात. आणि मग महाराजांनी बेलसरजवळ या फत्तेखानावर छापा घातला आणि नंतर ती लढाई आहे त्याचा पराभव झाला आहे. मला वाटतं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ करताना पहिल्या लढाईपासून या अशा गोष्टी नेमक्या डोक्यामध्ये ठेवल्या की शत्रूशी जी लढाई करायची ती त्याच्या प्रदेशात आणि जी मला वाटेल, मला सोयीची जिथं आहे आणि जी सोयीची योग्य वेळ आहे त्या वेळेला केलेली. इतक्या बारकाईने लढाईचा विचार करणारा हा राजा आहे. खरं तर मॅनेजरियल स्किल्स, मॅनेजमेंट स्किल्स किंवा व्यवस्थापकीय कौशल्य सगळ्यात जास्त कुठं जन्माला येतात तर ती युद्धभूमीवर येतात. महाराजांच्या ज्या काही लढाया झाल्या त्यातल्या काही लढायांचा अभ्यास आजही अगदी आपण असं म्हणू की जगभरामध्ये चालतो. आज एक अमेरिकेमधली युनिव्हर्सिटी आहे आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये एक युद्धशास्त्राचं प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणामध्ये भारतातल्या 2 लढायांच्या संदर्भामध्ये एक शिक्षण दिलं जातं आणि त्या ज्या 2 लढाया आहेत त्याचं वालुकामय शिल्प करून त्याच्यामध्ये काय कौशल्य वापरलं गेलं असा अभ्यास तिथं दिला जातो. मला वाटतं वेस्टसाईड युनिव्हर्सिटी असं त्या युनिव्हर्सिटीचं नाव असावं. अमेरिकेमधली युनिव्हर्सिटी आहे आणि तिथं या लढाईचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यामध्ये ज्या 2 लढाया भारतातल्या समाविष्ट आहेत त्यातली एक लढाई आहे ती छत्रपती शिवरायांनी लढलेली अफजलखानाविरुद्धची मोहीम आहे आणि दुसरी आहे ती बाजीरावाची पालखेडची लढाई आहे. या अफजलखान वधाच्या लढाईमध्ये शिवाजी महाराजांनी जी व्यवस्थापकीय कौशल्य वापरली आहेत, मला वाटतं अफजलखानाला तोंड देताना महाराजांची जी कौशल्य वापरली गेली ह्याच्यावर सुद्धा एक पुस्तक होऊ शकतं. अफजलखानाचं दळबादळ प्रचंड आहे. स्वराज्यावरची पहिली मोठी स्वारी आहे. 10 नोव्हेंबर 1659, म्हणजे शिवाजी महाराजांचं वय अवघं त्यावेळेला 29 वर्षाचं आहे आणि त्यावेळेला अफजलखान चालून येतोय. अफजलखान एका अर्थाने कुप्रसिद्ध आहे. त्याचं शौर्य प्रचंड आहे. त्यांनी श्रीलंकेच्या राजापासून अनेक राजांचा पराभव केलेला आहे आणि अशा माणसाशी लढतायत शिवाजी महाराज. नवीन स्वराज्य आहे आणि त्यावेळेला आपण कसं लढलं पाहिजे ह्याचा एक जणू वस्तुपाठ शिवाजी महाराजांनी घालून दिला. पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, इथल्या देवस्थानांवर घाव घालत अफजलखान पुढे येतोय. त्याची अपेक्षा अशी आहे की शिवाजी महाराज डोंगराळ प्रदेश सोडून आपल्या उघड्या मैदानी प्रदेशामध्ये आपल्याशी लढाईला बाहेर यावेत. पण शिवाजी महाराजांनी ती चूक केली नाही. खरं तर जेव्हा देवांवर घाव घातला जातोय तेव्हा अस्वस्थता किती असेल तुम्ही फक्त विचार करा. आमच्या धर्मावर आघात आहे, आमच्या देवांवर आघात आहे. पण शिवाजी महाराजांनी जन्मापासूनच ह्या ज्वालामुखीपासून निर्माण झालेल्या सह्याद्री पर्वताचा जितका सुरेख उपयोग केला तेवढा सह्याद्रीच्या डोंगर रांगांचा उपयोग क्वचितच दुसऱ्या कुठल्या राजाने केला असेल. मग शिवाजी महाराजांनी या सह्याद्रीचा आसरा घेतला. शिवाजी महाराज जे खेड, शिवपूर, राजगड इथं होते तिथून ते निघून प्रतापगडच्या जावळीच्या जंगलामध्ये गेले
आणि ज्या ठिकाणी आपल्याला शत्रूला खेचून आणायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी नाट्य उभं केलं. मग अफजल खान मला वडिलांसारखे आहेत, मग मला भेटायला भीती वाटते, तुम्ही यावं, मला बोट धरून घेऊन जावं, अशा पद्धतीचं संभाषण थोडंसं वेगळ्या पद्धतीने असेल पण त्यांनी केलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी आता अत्यंत घाबरलो आहे आणि हे जे काही आहे हे सगळं बादशाहच्याच पायाशी द्यायचं आहे असं म्हणून अफजल खानाला ते बोलवत आहे. आणि शेवटचं जे त्यांचं पत्रव्यवहार आहे त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की जावळीची जंगल शोभा बघायला या. आता जावळीचं निबिड अरण्य, घनदाट अरण्य, तिथल्या डोंगर रांगा, आजही जर तुम्ही गेलात तर महाबळेश्वरहून जाताना आपल्याला वाईच्या पुढे गेलो की पसरणीचा घाट आहे, मग पोलादपूर आहे, आपण सगळं जे तिथला प्रदेश बघतो तो इतका घनदाट आहे. त्या ठिकाणी शत्रूला त्याने खेचून आणलं आहे. म्हणजे फलटण, मलठण, तुळजापूर, पंढरपूर असा प्रवास करत आलेला अफजल खान वाईमध्ये स्थिरावतो आणि वाईमध्ये सुद्धा यायला मला भीती वाटते म्हणून शिवाजी महाराज त्याला जावळीच्या जंगलामध्ये आणतात आणि शेवटी ती भेट त्यांच्या मनाप्रमाणे घडवतात, ती प्रतापगडच्या टप्प्याच्या खाली असलेल्या बुरुजावर. मला वाटतं की शत्रू पक्षाला गाफील ठेवून, एका अर्थाने बेफिकीर ठेवून आणि मी अत्यंत घाबरलोय असं नाटक वठवून त्याने अफजल खानाला आणलं. अफजल खानाशी प्रत्यक्ष लढाई करायच्या वेळेला त्यांना अनेक सरदारांनी विरोध केला की तुम्ही प्रत्यक्ष सामना देऊ नका, परंतु शिवाजी महाराजांनी ऐकलं नाही. आणि ज्या वेळेला आपल्या सैन्याला सुद्धा समजून सांगण्याची वेळ येते त्यावेळेला शेवटी त्यांनी देवानी दिलेल्या साक्षात्काराचा आधार घेतलेला मला दिसतो. कारण ते म्हणतात रात्री स्वप्न पडलंय आणि मला भवानीने दृष्टांत दिलाय आणि ती म्हणते की मी तुझ्या तलवारीत येऊन राहिली. मला ह्याच्यामध्ये या गोष्ट खोटी का खरी याच्यामध्ये जायचं नाही, मला त्या श्रद्धेच्या भागामध्ये जायचं आहे. ज्या वेळेला माझ्याबरोबर असणाऱ्या लोकांना पटवून सांगण्यासाठी एखाद्या अशा दृष्टांताच्या कथेचा आधार घेतला जातो त्यावेळेला त्यांचं मनोधैर्य आणि मनोबल जे उंचावलं जातं, ती सगळी लोक म्हणत आहेत की आता आपल्याला चिंता नाही, आऊसाहेबच आता महाराजांच्या बरोबर आहेत. आणि हे जे उंचावलेलं मनोबल आहे ते घेऊन सहकाऱ्यांना बरोबर घेऊन शिवाजी महाराज मग अफजल खानाला भेटायला जात आहेत. जाताना जिजाऊसाहेब सुद्धा घाबरलेले आहेत. त्या म्हणतात की शक्यतो तुम्ही जाऊ नका. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी जे बोलले ते आजही आपल्या सगळ्यांना अभ्यास करण्यासारखं आहे. ते म्हणतायत आऊसाहेब एवढी उमर झाली, 29 वर्षाचं वय शिवाजी महाराजांचं, एवढी उमर झाली पण आज पावे तो कोणताही हट्ट तुमच्यापाशी धरला नाही, एवढ्या भेटीसाठी मला जाण्याची परवानगी द्या असं म्हणतायत. यांनी तो आमच्या देवालाही धाक लावला असं ते आऊसाहेबांना समजून सांगतायत. आणि मग आऊसाहेब त्यांना म्हणतायत की जा आपल्या भावाचं म्हणजे संभाजी महाराजांना त्यांनी कपटाने जे मारलंय त्याचं आणि आपल्या वडिलांचं उसनं फेडा. त्यांच्या वडिलांना म्हणजे शहाजी महाराजांना अटक करण्यामध्ये मुस्तफा खान, बाजी घोरपडे आणि अफजल खानाचा हात होता. तर या अफजल खानाला धडा शिकवण्यासाठी जा असं नंतर जिजाऊसाहेब सांगतायत. आणि असा पराक्रम गाजवा की जशा पांडवांच्या कुंतीला त्यांचा अभिमान वाटावा तसा मलाही अभिमान वाटेल, मला कुंतीच्या पंक्तीला नेऊन बसवा. मला वाटतं शिवाजी महाराजांनी किती व्यवस्थापकीय कौशल्य याच्यामध्ये वापरली आहेत बघा. यावेळेला सईबाई साहेबांचं निधन झालेलं आहे, 5 सप्टेंबरला त्यांचं निधन आहे. म्हणजे एकीकडे प्राणप्रिय पत्नी आपल्याला सोडून जाते, एकीकडे ते आईला समजावत आहेत कारण वडिलांना अटक करणारा अफजल खान आहे, स्वतःचा जो मोठा भाऊ आहे त्या संभाजीला मारणारा अफजल खान आहे. परंतु या सगळ्यांच्या मध्ये ते मात्र निश्चल आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे की अफजल खानाला अंगावरती घ्यायचं. आणि अफजल खान वध जो त्यांनी केलेला आहे, मला वाटतं की शिवाजी महाराजांनी मनोमन जसं ठरवलं होतं तसं नाट्य त्यांनी वठवलं आणि शिवाजी महाराजांनी त्याला अंगावर घेऊन मारलं. ह्याच्यामध्ये मला कमालीचा आत्मविश्वास जाणवतो. व्यवस्थापकीय कौशल्य कशामध्ये, सेना कमी असून सुद्धा अफजल खानाच्या सैन्याची केलेली जी कोंडी आहे त्याच्यामध्ये युद्धभूमीवरचे डावपेचपणाला लागलेले. पारगावला सैन्य कुठलं असेल, महाबळेश्वरच्या घाटामध्ये नेतोजी पालकर कुठं असतील, इकडं पोलादपूरच्या बाजूला कोणी थांबायचं, या पाचचं बारकाव्याने नियोजन झाले. अफजल खान भेटायला येणार म्हणून झाडं वगैरे जी तोडली गेली ती उरलेल्या वाटांच्या मध्ये आडवी टाकली गेली की ज्याच्यामध्ये पळून जाण्याचं अफजल खानाच्या सैन्याला सुचू नये अशा पद्धतीचं व्यवस्थापन आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की शिवाजी महाराजांना कमालीचा आत्मविश्वास होता की खानाला अंगावर घेऊन मी त्याला लढवणार आहे. आणि त्यामुळे संपूर्ण त्यावेळच्या प्रमुख राजसत्तांचं लक्ष या भेटीकडे लागलेलं होतं. मग त्या डच होते, इंग्रज होते, पोर्तुगीज होते, कुतुबशाह असेल, मुघल असेल, सगळ्यांना असं वाटत होतं की ह्यातून आता शिवाजी महाराज वाचतील का नाही. पण शिवाजी महाराजांनी या सगळ्यावरती यशस्वीपणे मात केली.
या लढाईच्या वेळेला मागं जे काही युद्ध साहित्य, जड जवाहीर, खजिना, कापड चोपड हे सगळं जे ठेवलं जाईल, ती गोळा करण्यासाठी सुद्धा युद्धाच्या व्यतिरिक्त एक समूह महाराजांनी तयार ठेवलेला होता सैनिकांचा, की त्यांनी या सगळ्या वस्तू गोळा करायच्या. मला सांगा, इतकं बारकाईने लढाईचं नियोजन यापूर्वी आपल्याला कधी केलेलं आढळतं का? नुसतं तेवढंच केलं नाही, अफजल खानाबरोबर जे जव्हेरी आले होते, तर शिवाजी महाराजांच्या वकिलाने अफजल खानाला विनंती केली आहे की ह्या जवाहिऱ्यांना वरती पाठवा गडावरती, तुम्हाला काही भेटी द्यायच्या आहेत. आणि हे आलेत तेव्हा शिवाजी महाराजांनी यांना भेटीला बोलवलं आहे आणि भेटीत ते जवाहिरांना सांगतायत की भेट ठरलेली आहे, तुमच्याकडनं मी हे सगळं साहित्य खरेदी करतोय, हे मी त्या अफजल खान आणि बाकी सरदारांना देणार आहे, याची किंमत चुकती करू. पण ती कधी? तर अफजल खानाच्या भेटीनंतर. आता अफजल खानाच्या भेटीनंतर काय घडलं हे नाट्य सगळ्यांना माहिती आहे. ते जड जवाहीर महाराजांनी आधीच ताब्यात घेतलेलं होतं आणि अफजल खानाच्या वधाच्या आनंदामध्ये स्वराज्याची सेना गुंग झालेली नाही आहे. शिवाजी महाराज स्वतः पन्हाळगडच्या दिशेने निघालेत, नेतोजी पालकर हा विजापूरच्या दिशेने गेलाय आणि दोरोजी नावाचा जो सरदार आहे तो संगमेश्वरच्या दिशेने गेलाय. त्या तिथं अफजल खानाच्या साह्यासाठी आलेली 2 गलबतं होती, ती त्यांनी मारून ताब्यात घेतलेली आहेत. म्हणजे जणू स्वराज्याचा त्रिशूळ हा त्याच रात्री सुटला. म्हणून म्हणताना असं म्हणलं जातं की कृष्णामाई वाहत येत असताना अफजल खानाच्या रक्ताने रंगलेली कृष्णाबाई ही वाईत येण्यापूर्वी महाराज वाईत दाखल झालेले होते. म्हणजे कुठल्याही विजयोत्सवात मशगूल न होता या घटनेचा परिणाम जो शत्रूच्या हृदयामध्ये धडकी भरवणारा आहे, त्याचा फायदा घेऊन स्वराज्याची वाढ 18 दिवसामध्ये शिवाजी महाराजांनी केली आहे. मला वाटतं असं युद्धशास्त्र इतर कोणी पुढच्या काळामध्ये वापरल्याचं मला स्मरत नाही. शाहिस्ते खानावरची स्वारी. मला सगळ्यात एक महत्त्वाचा सांगायचा मुद्दा या सगळ्यामध्ये असा आहे की ज्या वेळेला आपण असं म्हणतो की युद्धभूमीवरती सेनापती हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्या सेनापतीच्या बाबतीत आपण असं म्हणतो की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जाता कामा नये. आणि म्हणून युद्धभूमीवर आघाडीवर सेनापती असणं हे फार कमी वेळा घडलं आहे. पण तुम्ही शिवाजी महाराजांच्या बहुतांश लढाया बघाल तर अफजल खान वध हा शिवाजी महाराजांनी केला आहे. त्याच्यानंतर सिद्दी जोहारचा वेढा हा शिवाजी महाराजांनी स्वतः फोडला आहे. त्याच्यानंतर शाहिस्ते खानाचा लाल महालावरती छापा आहे, त्याच्यामध्ये शिवाजी महाराज स्वतः आहेत. मिर्झा राजा जयसिंगांशी तह झाल्यावर दिल्लीच्या सत्तेला भेटायला जाण्यासाठी शिवाजी महाराज स्वतः आणि राजपुत्र आहे. प्रत्येक युद्धाच्या तंत्रामध्ये स्वतः मागं राहणं हे महाराजांनी टाळले आणि सेनेच्या पुढे नेतृत्व करणारा हा राजा आहे. आणि त्यामुळे कडेच्या सैनिकांच्या मनामध्ये कमालीचा आत्मविश्वास आहे की हा राजा आमचा आहे आणि तो आमच्यासाठी लढतो आहे. आणि त्यामुळे जीवाला जीव देणारे अनेक सहकारी हे शिवाजी महाराजांना मिळाले. मग पुरंदर लढवणारा मुरारबाजी असो किंवा पावनखिंड लढवणारा बाजीप्रभू असो किंवा सिंहगड घेणारा तानाजी मालुसरे असो किंवा पन्हाळा हुंगणारा आमचा कोंडाजी फर्जंद असो, ही सगळी माणसं जीवाभावाची आपल्या घरातलं काम सोडून महाराजांच्या आज्ञा मानणारी मिळाली. कारण समर्थांचं एक वचन आहे की प्रजा राजा समज झाली थोर एक वेळ. महाराज असे मिळाले, त्यांचे गुणच असे होते की प्रजासुद्धा त्या गुणांची झाली. आणि म्हणून जीवाला जीव मिळणारे हे सगळे योगदान देणारे सगळे साथीदार गोळा करणं, याच्यामध्ये मला वाटतं टीम बिल्डिंग हे व्यवस्थापकीय कौशल्य शिवाजी महाराजांचं दिसतं. एखाद्या घटनेकडे बघताना किती बारकाईने विचार केला जातो. नेतोजी पालकरसारखा सेनापती हा पन्हाळ्याच्या युद्धामध्ये 3000 स्वार घेऊन महाराजांनी स्वारी केली होती आणि न भूतो न भविष्यती महाराजांचा त्या लढाईत पराभव झाला. वरती असणाऱ्या 1500 स्वारांचा जोर इतका जोरदार होता की महाराजांचे 1000 स्वार कापले गेले. आणि त्यावेळेला नेतोजी पालकर वेळेवर आले नाही, म्हणून महाराजांनी त्यांना प्रश्न विचारला आहे की समयासी कैसे वेळेवर पावला नाही ती, तुम्ही समयावर कसे येऊ शकला नाहीत. आणि अशा 2 घटना झाल्यानंतर ज्यांना प्रति शिवाजी म्हणलं जायचं, मिर्झा राजे जयसिंग ज्यांना प्रति शिवाजी म्हणायचं, असं नेतोजी पालकर सारख्या सेनापतीला सुद्धा महाराजांनी पाय उतार व्हायला लावलेलं आहे. महाराजांनी कुठेही वशिलेबाजी केलेली नाही. कान्होजी नाईक जेदे देशमुखांनी ज्यावेळेला खंडोजी खोपड्यासाठी रदबदली केली तेव्हा महाराजांनी त्याला जीवदान दिलं, पण त्याचे दोन्ही हातपाय कलम केले. त्याचा उजवा हात आणि डावा पाय कलम केला. का केला?
कान्होजी नाईक जयदेव देशमुख चिडून जेव्हा महाराजांना विचारतायत की तुम्ही त्याला जीवदान देण्याचं कबूल केलं तर ही शिक्षा का केली, तर त्यांनी असं सांगितलं की जो स्वराज्याशी द्रोह करून परकीयांना सामील झाला आणि ज्यांनी आमच्या विरुद्ध शमशेर उचलली, ती शमशेर उचललेला उजवा हात आणि पुढे टाकलेला डावा पाय मी कलम केला, हे जर केलं नसतं तर लोक म्हणली असती की स्वराज्यामध्ये वशिलेबाजी चालते, स्वराज्यात कसंही वागलं तरी चालतं, हे तुम्हाला पसंत पडलं असतं का? आणि मग कान्होजी नाईक जयदेव देशमुखांनी सुद्धा सांगितलं की नाही महाराज, म्हणजे महाराजांनी कुठल्याही पदावर असलेल्या माणसाचा कधीही चूक झाली तर त्याचा मुलाइजा ठेवलेला नाही. सुप्याच्या परगण्यामध्ये मोहिते मामा जेव्हा गोंधळ घालतायत तेव्हा महाराज स्वतः जाऊन त्यांना साखळदंडाने जेरबंद करतायत. तिथं नातंमध्ये येत नाही आहे. आणि म्हणून मला सगळ्यांना सांगायचं आहे आत्ता की कुठल्याही किल्ल्यावरती असेल किंवा महत्त्वाच्या पदांवरती असतील, शिवाजी महाराजांचे नातेवाईक तुम्हाला कुठेही दिसणार नाही. शिवाजी महाराजांच्या नात्यातला हा माणूस किल्लेदार आहे किंवा हा प्रधान आहे असं तुम्हाला कुठं दिसतं नाही. दुसरी गोष्ट शिवाजी महाराजांनी एक अत्यंत उत्तम केली ती म्हणजे अष्टप्रधान मंडळ. कारभार सामूहिक करायचा आहे. न्याय कोण देणार आहे तो पंडित ठरलेला आहे. पंतप्रधान पद कोण आहे ते ठरलेलं आहे. परराष्ट्रमंत्री कोण आहे ते ठरलेलं आहे. आज आपण लोकशाहीमध्ये जे मंत्रिमंडळ बघतो, मला वाटतं त्याची मुहूर्तमेढ ही शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाच्या रूपाने त्या काळी केलेली आहे. शिवाजी महाराजांचे काही काही व्यवहारामध्ये दाखले जे आहेत त्याच्यातनं सुद्धा त्यांचं व्यवस्थापकीय कौशल्य लक्षात येतं. ज्या वेळेला तोफांचा कारखाना हा पुरंदरला घातला गेला त्यावेळेला त्यांनी त्याच्यासाठी फ्रेंच लोकांची मदत घेतली. उत्तम प्रतीचं दारुगोळा आणि तोफा निर्माण करण्यासाठी पुरंदरला महाराजांनी कारखाना उभा केला. त्याच्यासाठी फ्रेंचांची मदत केली. समुद्रावर सत्ता असली पाहिजे असं जेव्हा महाराजांच्या मनामध्ये येतं तेव्हा आरमार बांधण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम पोर्तुगीजांची मदत घेतली. आणि पोर्तुगीज पितापुत्र आज माझ्या नावं स्मरणात नाही, त्यांना जेव्हा पोर्तुगीज सरकारने तंबी दिली आणि ते तिथनं पळाले तेव्हा महाराजांनी तोपर्यंत त्यांच्याबरोबर जी लोक प्रशिक्षण घेऊन तयार झाली होती त्यांनी आपलं आरमार उभं केलं. आणि ज्या इंग्रजांनी आपल्या आरमाराला नावं ठेवली त्या खांदेरी उंदेरीच्या लढाईमध्ये आपली जी गलबतं आहेत किंवा ज्या होड्या आहेत, जी संगमेश्वरी जहाज आहेत, ती चालल्यानंतर इंग्रज असा उल्लेख करतात की अशी वेगाने जाणारी, वल्लवता येणारी आणि उथळ पाण्यामध्ये सुद्धा चालणारी असे पाडाव किंवा अशा होड्या या आपल्याकडे असल्या पाहिजेत. म्हणजे महाराजांनी आरमान निर्माण केलं ते सुद्धा इतक्या उत्तम प्रतीचं केलं. ज्या वेळेला शिवराज्याभिषेकाच्या वेळेला आपण नाणी पाडायची आहेत तर इंग्रजांची नाणी जास्त सुबक आहेत म्हणून ते म्हणतात की आम्ही तुम्हाला नाणी पाडून देऊ. पण महाराजांच्या डोक्यामध्ये अर्थशास्त्र घोंगावत होतं देशाचं. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की आमची नाणी तुम्ही पाडून देऊ नका, आम्हाला हे तंत्रज्ञान द्या, आमचे लोक हे शिकतील आणि ते नाणी पाडतील. उद्या जर का इंग्रजांच्या लोकांनी नाणी पाडली आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला तर तो होऊ नये इतका बारकाईने विचार 350 वर्षापूर्वी करणारा हा राजा आहे. ज्या वेळेला पोर्तुगीज मीठ हे स्वराज्यामध्ये स्वस्त झालं आणि आपल्या मिठाची किंमत जास्त राहिली तेव्हा शिवाजी महाराजांनी आपल्या सरकारच्या सगळ्या मंडळींना असे आदेश दिले होते की ह्याच्यावरती पोर्तुगीज मिठावरती कर असा वाढवा की त्यामुळे देशी मीठ जास्त घेतलं जाईल आणि पोर्तुगीज मीठ महाग होईल. अर्थव्यवस्थेचा बारकाईने विचार करणारा असा दुसरा राजा इतिहासात मला दिसून येत नाही. अत्यंत बारकाईने प्रत्येक गोष्टीचा विचार त्यांनी केला. ज्या ज्या सवंगड्यांनी स्वराज्यासाठी प्राण गमावलं त्या त्या माणसाच्या घराची व्यवस्था महाराजांनी लावलेली. कुठेही कुणाला वाऱ्यावर पडू दिलेलं नाही. गडाचा किल्लेदार जर असेल तर त्याची 3 वर्षांनी बदली झाली पाहिजे हे धोरण शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये अवलंबलेलं आहे. हे आज आपल्याला आश्चर्याचं वाटेल. आणि त्याची रदबदली व्हायची नाही. मग सुरनीस असेल, सबनीस असेल, यांच्या बदल्या 4 वर्षांनी व्हायला पाहिजेत, 5 वर्षांनी बदल्या व्हायला पाहिजेत. हे महाराजांनी त्या काळामध्ये अवगत केलेलं तंत्र आहे ज्याचं व्यवस्थापनामध्ये आज आपण असं म्हणतो की एखादा माणूस एखाद्या ठिकाणी जास्त राहिला तर त्याच्या हातातून चुका होण्याचा संभव आहे. महाराजांनी याचं उत्तर त्या काळी शोधून ठेवलेलं आहे. आपली अर्थव्यवस्था नेमकी कशी असावी, आपलं युद्धतंत्र कसं असावं, सैनिकांनी काय काळजी घ्यावी. महाड चिपळूणच्या भागामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या आधी जी सेना मुक्काम करून होती स्वतःची, तेव्हा त्यांनी पत्र लिहिलं आहे की अतिशय काळजी घ्या, पावसाळा आता तोंडावर आहे, नंतर घोड्यांना आणि बैलांना वैरण मिळणार नाही, आत्ताच्या ज्या पेंड्या आहेत त्या नीट रचून ठेवा, रात्री जेव्हा दिवा लावाल तेव्हा एखादी वात उंदीर पळून नेईल आणि त्यांनी जर वैरण पेटली तर नंतर दाणा गोटा उरणार नाही. इतका बारकाईने हा माणूस सांगतोय. आणि दुसरं सांगतोय की आपल्या स्वराज्यामध्ये
कोणीही लुटालूट करू नका, योग्य दाम देऊन भाजीपाला खरेदी करा. शेती करणारी माणसं ज्या वेळेला अडचणीत आहेत त्यावेळेला ते असं सांगतायत की शेतीसाठी या लोकांना मदत करा, ज्या पडीक जमिनी आहेत त्या लागवडीखाली आणा, पण त्याच्यासाठी आर्थिक सहाय्य देऊ नका. तर त्यांना जर का बी बियाणं हवं असेल तर ते पुरवा. बी बियाणं देऊन त्यांना एखादी बैलजोडी हवी असेल तर ती द्या, जेणेकरून ते नांगरून शेत उगवलं की त्याचं उत्पन्न त्यांना मिळेल. मग त्यातून काही सारारूपी जे आहे ते उत्पन्न तुम्ही घ्या आणि ते जे उत्पन्न मिळतंय ते त्या ठिकाणी गोदाम करून ठेवा, म्हणजे त्या भागामध्ये जर दुष्काळ पडला तर ते जे धान्य आहे ते उपयोगी पडेल. आणि या सगळ्यावरती दिलेल्या गोष्टींवरती व्याज लावू नका, तर जेवढं दिलंय तेवढंच परत घ्या आणि पडीक जमिनी लागवडीखाली आणा, म्हणजे धनधान्यामध्ये सुबत्ता येईल. मला खरंच सांगा, आजच्या राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांची शिवनीती जर का राज्यकारभारात अवलंबली तर मला असं वाटतं की स्वराज्यातला आणि आज महाराष्ट्रातला किंवा राज्यातला कुठलाही माणूस दुःखी राहणार नाही. शिवाजी महाराजांच्या या सगळ्या व्यवस्थापकीय कौशल्यामध्ये जसं युद्धभूमीवरचं त्यांचं कौशल्य, हेनरी ऑक्झेंडन नावाचा इंग्रजांचा जो वकील आहे तो राज्याभिषेकाच्या वेळी जेव्हा रायगडवरती राहायला आला त्यावेळेला एक काळजी घेतली गेली. आपण जर रायगडवर गेला असाल तर भवानी टोक आहे, जे मूळ महाराजांचं स्थान आहे, सदर आहे, राजवाडे आहेत, त्याच्यापासून खूप दूर असं ते भवानी टोक आहे. या हेनरी ऑक्झेंडनच्या आणि त्याच्या लोकांच्या राहण्याची व्यवस्था ही महाराजांनी त्या भवानी टोकाकडे केली होती. काय आहे त्यातला बारकावा? राज्याभिषेकाची जी तयारी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या जात आहेत त्याची खबर परकीयांच्या वकिलाला लागू नये अशा पद्धतीची काळजी महाराजांनी घेतली. तुम्ही जर आज गेलात तर मुद्दामून भवानी टोकाकडे जा, तुमच्या लक्षात येईल की गड एकीकडे राहतो आणि भवानी टोक एकीकडे राहतं. परकीयांचा वकील हा आपल्या इतर गोष्टींचं अवलोकन करत असतो, त्याला ती संधी मिळू नये म्हणून त्यांनी त्याला दूर ठेवलेलं आहे. त्याला लागणाऱ्या जेवणासाठी बोकडाची वगैरे व्यवस्था सुद्धा महाराजांनी केलेली आहे. महाराजांनी परकीयांच्या वकिलाशी कसं वागावं याचे सुद्धा नमुने दिले. शेणवी नावाचा मनुष्य एक महाराजांनी पदरी ठेवला. कशासाठी ठेवला? तर तो ठेवताना त्याला असलेल्या पोर्तुगीज इंग्रज या भाषांचं जे ज्ञान आहे ते राज्यकारभारामध्ये आपण परराष्ट्राची धोरण निश्चित करताना आपल्याला उपयोगी पडणार आहे म्हणून त्यांनी असा माणूस आपल्या पदरी ठेवला आहे. बाळाजी अवजीसारखा अत्यंत हुशार आणि मोत्यासारखं सुंदर अक्षर असणारा माणूस त्यांनी आपल्या पदरी ठेवला आहे. कोकणातून त्याला बोलवून घेतलं आहे. आपल्याला राज्यकारभार करताना काय काय माणसं उपयोगी पडणार आहेत, नवरत्नांचा दरबार जसा असावा तसा शिवाजी महाराजांनी प्रत्येक माणूस पारखून घेतलेला आहे. शिवाजी महाराजांची जी नीती आहे ही किती उपयोगी, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की या माणसाचं काय हे असावं. असं म्हणलं जातं की बाळाजी अवजींना त्यांनी एक पत्र तातडीने बोलवलं आणि उतरवून घ्यायला सांगितलं. महाराजांच्या डोक्यामध्ये विचारचक्र चालू होतं आणि त्यांनी हे पाहिलं नाही की बाळाजी अवजींनी बरोबर लेखणी आणि कागद दौत घेतली आहे की नाही. आणि चुकून त्यांनी दौत घेतल्या नसल्यामुळे त्यांनी शेला असा धरला आणि लिहून घेण्याचा अभिनय केला. पण ज्या वेळेला बोलत असताना महाराजांच्या लक्षात असं आलं की यांनी लेखणी आणि हे घेतलेलं नाही, म्हणून त्याची परीक्षा करायची महाराजांनी ठरवलं. आणि सगळा मजकूर झाल्यावर त्यांनी बाळाजी अवजींना सांगितलं की आता जे मी पत्र तुम्हाला सांगितलं ते पुन्हा एकदा वाचून दाखवा. बाळाजी अवजींची हुशारी अशी की महाराजांनी ज्या शब्दामध्ये सांगितलं होतं ते संपूर्ण पत्र बाळाजी अवजींनी म्हणून दाखवलं. महाराजांना हे नक्की माहिती होतं की यांनी लिहिलेलं नाहीये, पण त्यांची पारख त्या माणसाची किती अचूक होती पहा, की त्या माणसाने महाराजांनी सांगितलेलं पत्र जसंचं तसं म्हणून दाखवलं. म्हणून मी म्हणतो की महाराजांनी जे सवंगडी लाख मोलाचे जमा केले त्याच्या मागे सुद्धा टीम बिल्डिंग एक व्यवस्थापकीय कौशल्य आहे. महाराज जेव्हा सुरत लुटायला गेले त्यावेळेला शाहिस्ता खानाने 3 वर्ष स्वराज्याचा मुलूक बेचिराग केलेला आहे. तो नात प्रजेचं नुकसान झालेलं आहे, शेतीमध्ये नुकसान आहे, अर्थव्यवस्थेमध्ये नुकसान आहे, लढाईमध्ये नुकसान आहे. पुणे परिसर त्यांनी जवळपास बेचिराग केला होता. आता उत्पन्न मिळण्यासाठी काय, तर स्वराज्यापासून 300 कोसांवर असलेलं सुरत ही त्यांनी मनामध्ये धरली. या सुरतेची खडानखडा माहिती महाराजांनी काढलेली आहे. त्यावेळेला सुरतेची लोकसंख्या आहे 2 लाख. साधारणतः 7,000 हवेल्या तिथं आहेत. इनायत खान नावाचा औरंगजेबाचा सरदार आहे, त्याला 5,000 सैनिक ठेवण्याची मुभा आहे, पण 5,000 सैनिकांचा तनखा तो औरंगजेबाकडून घेऊन स्वतःमध्ये पैसे लाटून 1,000 स्वार त्यांनी तिथे ठेवली होती. याचे खडानखडा माहिती बहिर्जी नायकांनी महाराजांना दिलेली आहे. जाताना
कुणाकडे कापड चोपड आहे, कुणाकडे केशर आहे, कुणाकडे कस्तुरी आहे, कुणाकडे चंदन आहे, कुणाकडे जड जवाहीर आहे, कुणाकडे खजिना आहे, याची सर्व माहिती ही महाराजांकडे आलेली. ज्यांना शरण आले त्यांना अभय दिलेलं आहे, पण ज्यांनी नकार दिला त्यांना लुटलंय. लुटताना जड जवाहीर, खजिना, रोकड, सोनं, चांदी एवढंच लुटलंय. कापड चोपड वगैरे घेऊन आलेलं नाही. जाताना महाराजांच्या बरोबर 8,000 स्वार आहेत. प्रत्येक 2 स्वाराच्या पाठीमागे एक रिकामा घोडा ठेवला आहे की जे काही लुटलं जाईल ते येताना त्याच्याबरोबर लुटून आणायचं आहे. बरोबर बैल घेतलेले आहेत, ओझीला जी आहेत ती आणायची. जाताना प्रदेश जो मुघलांचा लागतोय तिथं हुल उठवली आहे. दुसऱ्या सरदारांनी बोलवलंय असं सांगितलंय. नाशिक त्र्यंबकेश्वर भागामध्ये गेलेत आणि तिथनं ते गुजरातमध्ये उतरले. शेवटपर्यंत महाराज चालून येत आहे त्याची खबरच सुरतेला नाही. 5 दिवस शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली आणि ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की इनायत खानच्या मदतीला मुघल सरदार निघालाय, तर बातम्या इतक्या बरोबर आहेत की शिवाजी महाराज तिथनं निघाले आणि शिवाजी महाराज निघून सुरतेहून ज्या दिवशी निघाले त्याच्यानंतर 8 दिवसांनी मदत करणारा सरदार तिथे येऊन पोहोचलाय. म्हणजे युद्धभूमीवरच्या बातम्यांचा सुयोग्य वापर कसा करावा हे महाराजांनी शिकवलं. येताना तो सगळा जो खजिना आहे त्याच्या पाठीमागे रक्षणासाठी काही स्वार ठेवले. 500 स्वार सुरतमध्ये आहेत आणि खजिना येताना लोहगडवरती उतरलाय. कुणाकडे काय आहे, कुणाकडे काय नाही याची खबर आहे महाराजांकडे. ज्या वेळेला इंग्रज असं लिहून ठेवतात की बहिर्जी नायकाला तिथं बघितल्यावर ते असं त्यांनी लिहून ठेवलंय की ह्याचा चेहरा आमच्या वखारीच्या बाहेर एक भिकारी 3-4 दिवस बसत होता त्याच्या चेहऱ्याशी मिळतं जुळतं आहे. म्हणजे महाराजांचं हेर खातं किती प्रबळ आहे आणि कशा पद्धतीने बातम्या त्यांनी आणल्यात हे बघा. तिथे एक डच बाई राहतीये, तिला 2 मुलं आहेत पण नवरा नाहीये. तिला असं वाटलं की आता आपल्यावरती पण हल्ला होणार. बाहेर घोड्यांच्या टापांचा आवाज येतोय. ती जेव्हा दार उघडून बाहेर येते त्यावेळेला ती विचारते की आप लोग अंदर कैसे नहीं आए. त्यावेळेला शिवाजी महाराजांची लोक त्यांना सांगतायत की नहीं नहीं बहन जी, शिवाजी महाराज ने हमको ये हुक्म दिया है कि इधर एक औरत अपने बच्चों के साथ रहती है, उनकी सुरक्षा करनी है. महाराजांनी परधर्मातल्या स्त्रिया असल्या तरी त्यांना अभय दिलेलं आहे. त्यांच्याविषयीची भावना त्यांची पवित्र आहे. परकीयांचे धर्मग्रंथ असतील त्याविषयी त्यांनी कधी काही केलेलं नाही. मला वाटतं असा नैतिकता पाळणारा दुसरा राजा आपल्या नजरेमध्ये येत नाही. म्हणून शिवाजी महाराजांच्या या सगळ्या विषयामध्ये मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपण नेहमी परदेशातली मॅनेजमेंटची फॅब्रिकेटेड उदाहरणं देतो आणि ती फॅब्रिकेटेड उदाहरणं दिल्यानंतर त्याच्यामधून आपल्या मस्तकामध्ये शिरत काहीच नाही, कारण ती आपल्या मातीशी इमान जोडणारी उदाहरणं नाही. पण 350 वर्षापूर्वी आमचा एक राजा व्यवस्थापकीय कौशल्याचे धडे घालून देतो, त्याच्याकडे मात्र आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही जे आत्ता मग्न आहोत ते शिवाजी महाराज की जय म्हणण्यात, त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजरे करण्यात आणि त्यांचे पुतळे उभे करण्यात. पण मला असं वाटतं की या आधुनिक काळामध्ये शिवाजी महाराजांचं युद्धतंत्र, शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय कौशल्य, शिवाजी महाराजांचे अंगभूत गुण हे जर का पुढच्या पिढीला आम्ही शिकवले तर खऱ्या अर्थाने पुढची पिढी ही सक्षम होणार आहे. आणि ज्यांना इतिहासाचं ज्ञान असतं ते आपल्या देशाचा भूगोल बदलतात. आणि म्हणून म्हणतात की वैभवशाली राष्ट्र घडविण्या इतिहासाचे ज्ञान हवे. ते इतिहासाचं ज्ञान आणि योग्य ज्ञान, कारण आजकाल ज्ञान देणारी मंडळी बरीच आहेत पण त्याच्या पाठीमागचे हेतू निराळे. खरा इतिहास अभ्यासला पाहिजे, इतिहासाच्या चुकांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जो प्रभाव टाकणाऱ्या घटना आहेत त्याच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. मला वाटतं या गणेशोत्सवामध्ये आज तुमच्या सर्वांशी मी हा जो संवाद साधला आहे त्याच्यामधून अपेक्षा एकच आहे की यापुढे शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाचा अभ्यास करूया, त्यांची व्यवस्थापकीय कौशल्य या भावी पिढीला शिकवूया आणि आपलं एक वैभवशाली हिंदू राष्ट्र घडवण्यासाठी सगळे सज्ज होऊया. जय गणेश, जय हिंद, जय महाराष्ट्र.